जळगावचा झाला बिहार, तरुणाला 12 गोळ्या घातल्या, भर दिवसा कांड. दिन मारूंगा छाती पे मारूंगा स्टेटस ठेवला, तसाच मर्डर. शेख, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर गोळ्या मारतो. कसं? आपल्या पद्धतीने रोक आणि ठोक. जिस दिन मारूंगा छाती पर मारूंगा. वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून हत्या. जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी 2 अज्ञातांनी 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्यानं तब्बल 12 राऊंड फायर करत निर्घुण हत्या केली. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढती गुन्हेगारी पाहता जळगावचं बिहार झाल्याची परिस्थिती दिसून येते. जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर शुक्रवारी अक्षरशः रणभूमी बनला. भर दिवसा मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञातांनी 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्यानं तब्बल 12 राऊंड फायर करत निर्घुण हत्या केली. वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत तरुणाचं नाव आकाश कैलास मोरे, वय 26 वर्ष, राहणार छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा असं असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात आल्या की त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली आहे. हत्या झालेल्या आकाश मोरे याने 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तो म्हणतो, शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोखोक. जिस दिन मारूंगा छाती पे मारूंगा या स्टेटस नंतर काहीच तासात जीवघेणा हल्ला झाल्यानं ही हत्या वर्चस्व वादातून झाली का याचाही तपास पोलीस करतात. बहुत ही जल्द किसी की फील्डिंग लगने वाली है, थोड़ा रुको, 302 की खबर आने वाली है. खबर कैसे? रोक आणि ठोक. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात आकाशच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्यात. कपाळावर 1, डोक्यावर 4, पाठीवर 4, छातीवर 1, डोक्याच्या मागे 2 अशा एकूण 12 राऊंड फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. किशोरवर तब्बल 12 गोळ्या झाडण्यात आल्या. हत्यानंतर मारेकरी निलेश अनिल सोनवणे व त्यांचा एक अल्पवयीन साथीदार दोघे जळगावच्या दिशेनं दुचाकीवरून निघाले. मात्र त्यांच्या मागे काही लोक असल्याची शंका त्यांना आल्यानं आणि कदाचित स्वतःच्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाल्यानं ते थेट जामनेर पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले. शुक्रवारी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास ते म्हसावत नेरीमार्गे पोलीस ठाण्यासमोर पोहोचले. त्यावेळी ते घाबरलेल्या अवस्थेत होते आणि पोलीस स्टेशन कुठे अशी विचारणा करत उभे होते. अखेर त्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद, वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सोशल मीडियावरच्या स्टेटस, रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना यांचाही तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डिटेल्स, सोशल मीडिया पोस्ट यावर सखोल तपास केला जातोय. पाचोरा शहरातील या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस स्टँडजवळ एका फायरिंगच्या घटना घडलेल्या आहे. फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका इसम बस स्टँडजवळ उभा होता. अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आल्या आणि त्यांच्यावरती अंदाजून फायर केलं होतं. त्याच्यानं घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि त्यांना ब्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. जे आरोपी आहेत निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याच्या दोघं आता सध्या फरारी आहेत. ते आपल्या एनसीबीची टीम आणि पोलीस स्टेशनच्या डीबीची टीम दोन्ही त्यांच्या शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करणार आहे. नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे. एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देईल. तपास कोणाकडे दिला सध्या? तपास कोणाकडे दिला? सध्या तपास API निकुंभ म्हणून आहेत, त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे. साहेब, पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून 100 फुटावरती हा गोळीबार झालेला आहे. ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हतं अशी माहिती प्राप्त आहे. यावर आपल्याच्यावर माहिती मिळते. लोकनायक न्यूज